तिसऱ्या दिवशी अंबड पुरवठा विभागाची दणकेबाज कारवाई. शहागड येथे घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकावर प्रशासनाचा दणका. 6 घरगुती सिलेंडर जप्त. तालुक्यातील शहागड येथे घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसाय करण्यासाठी अवैध वापर करणाऱ्या विरुद्ध पुरवठा विभागाने सलग तिसऱ्या दिवशी आपली धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अवैध गॅस विक्रेते आणि वापरकर्त्यांचे धाबेदार आणले आहे. सदरच्या कारवाईबाबत अधिक माहिती असे की शहागड व परिसरात घरगुती गॅसचा बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर होत असल्याची गोपनीय माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष मोहीम राबवण्यात आली. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आज पुन्हा 6 सिलेंडर जप्त करण्यात आले. धाडीची कुणकुण लागल्याने व्यावसायिकाची पळापळ झाली आहे. आजच्या कारवाई दरम्यान एक विशेष बाब समोर आली की प्रशासकीय पथक येणार असल्याची कुणकुण अनेक व्यावसायिकांना आधीच लागली होती. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी अनेक दुकानदारांनी सिलेंडर लपवून ठेवले होते. यामुळे आजच्या कारवाईत सिलेंडर जप्त होण्याचे प्रमाण काहीसे कमी राहिले. तरीही प्रशासनाने आपला हिसका दाखवून दिला आहे. ही कारवाई जालना जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सविता चौधर, अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष घटनास्थळी अंबड पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी किरणकुमार खंडेभराड यांनी आपल्या पथकासह ही धडक मोहीम फत्ते केली आहे. तर प्रशासनाच्या वतीनं काय इशारा देण्यात आला तेही पाहणं आवश्यक आहे. घरगुती वापराचा गॅसचा व्यावसायिक करण्यासाठी वापर करणे हा कायद्याने गुन्हा असून यामुळे मोठ्या अपघाताचा धोका संभवतो. या अवैध प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकाच्या हक्कावर गदा येते. त्यामुळे यापुढे तालुक्यात अशाच प्रकारची कारवाई सुरूच राहील असा विभाग पुरवठा विभागाने दिला आहे. यासोबत पुरवठा विभागाने पेट्रोल पंपची देखील काही ठिकाणी भेटी देऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या.